हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते. आजचा दिवस काही खास गेला नाही. कधी फौजींची आठवण आली की काही करू वाटत नाही. त्यांचा फोन येतात, पण माणूस प्रत्यक्षात असणं आणि फोनवरती बोलणं त्याच्यामध्ये खूप फरकच असतो. कधी कधी त्यांना खूप मिस करते. कशातच लक्ष लागत नाही. ती माणसं बरोबर असली ना तर कसं दिवस छान जातात. त्यांच्या मागे मागे काहीतरी काहीतरी करता येतं. त्यामुळे दिवसातला वेळच मिळत नाही. पण एकटं असलं की काही कधी कधी सुचत नाही. मुलगा शाळेला गेल्यानंतर थोडं घरकाम झाल्यानंतर निवांतच बसावं लागतं. त्यामुळे कधी कधी खूप एकटं वाटतं. मग दिवसभर काहीच बनवलं नाही. संध्याकाळी जरा बाहेरून भाजी वगैरे घेऊन आली. त्याच्यानंतर देवाला दिवा लावला, तुळशीला अगरबत्ती लावली. छान संध्याकाळी असं दिवा वगैरे लावला, तुळशीला अगरबत्ती लावली की घरातलं वातावरण प्रसन्न होतं. थोडा मूड वगैरे चेंज होतो. त्याच्यानंतर घेऊन आलेली मुलाच्या डब्यासाठी उद्यासाठी मेथीची भाजी निवडत बसले, देवाची गाणी ऐकत ऐकत. त्यामुळे मन पण थोडं प्रसन्न होतं आणि शांत वाटतं. उद्याच्या टिफिनची आजच तयारी करावी लागते. सकाळची स्कूल असतं, त्यामुळं मी आधीच भाजी वगैरे निवडून ठेवावी लागते. त्याला सकाळी उठून आवरावं लागतं. आवरल्यानंतर त्याला सगळं नाश्ता वगैरे चारायला लागतो. खूप गडबड असते सकाळचं, लवकर स्कूल असतं त्याचं. त्यामुळे आज जेवणात काही जास्त बनवायचं नव्हतं. आज शुभमला शेवयाची खीर खायची होती, त्यामुळे मी शेवयाची खीर आणि डाळ भातच लावलेला. कधी कधी संध्याकाळी जास्त जेवायची इच्छाच होत नाही. थोडंफार खाल्लं की बस होतं, कारण दुपारी जरा थोडं लेट जेवण होतं. त्यामुळे लवकर जेवत नाही. जसं भूक लागेल तसं जेवते. त्यामुळे लेट कधी कधी जेवलं तर संध्याकाळी जास्त काही खायची इच्छा होत नाही. त्यामुळे संध्याकाळी थोडंफार लाईटच जेवण बनवते. आणि असा छान असा मी दिवस घालवला. थोडं फौजींच्या आठवणी, थोडं स्वतःकडे. आजच्या दिवसात काही नाही, एवढंच होतं. तर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी नवीन अशीच व्लॉग तुमच्या बरोबर घेऊन येईन. दिवस खराब असला तर बाकीची कामं पण चांगली होत नाही. तर मी ते जेवण वगैरे केल्यानंतर मुलाला खायला दिलं. मुलाचं जेवण वगैरे झालं, त्याच्याकडे बघत बघत बाहेर आले, तोपर्यंत दूध पण गेलं. तर तुम्हाला माझा व्लॉग आवडत असला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.